महिला सक्षमीकरण असं कार्यक्रमाचं टायटल तुम्ही ऐकलेलं असेल हां. पण पुरुष सक्षमीकरण असं तुम्ही कार्यक्रमाचं टायटल ऐकलं आहे का कधी? तर नाही. कारण आपल्याला असं वाटतं, की पैसे कमवून आणणं म्हणजेच पुरुषाचं सक्षमीकरण होणं, पूर्ण होणं असा त्याचा अर्थ आपण समजतो. पण असं नसतं. हां. मी तुम्हाला आता सक्षमीकरणाचं एक छोटंसं उदाहरण सांगते. मला भाकरी बनवता येते हां. आणि मला भाकरी कमवून पण आणता येते. भाकरीसाठी कमवून पण आणता येतं. बघा, मला भाकरी बनवता येते आणि मला भाकरीसाठी कमवून आणता येतं. आलं का लक्षात? ह्या दोन्ही गोष्टी मला येत असतील तर मी सक्षम आहे. म्हणजे माझं सक्षमीकरण झालेलं आहे. हां. मला कपडे विकत आणता येतात आणि विकत आणलेल्या कपड्यांना स्वच्छ धुवून मला त्यांचा मेंटेनन्स पण ठेवता येतो. त्यांना इस्त्री वगैरे करून कपडे धुवून. हे झालं परिपूर्ण सक्षमीकरण. आलं का लक्षात? हां. मला भाजीपाला विकत आणता येतो बाजारातनं आणि मला आणलेल्या भाजीपाल्याला स्वच्छ निवडून त्याची योग्य पद्धतीने भाजी तयार करता येते. हे झालं परिपूर्ण सक्षमीकरण. पण याच्यापैकी तुम्हाला एकच काम येत असेल कुठलं तरी हां, तर मग तुम्ही परिपूर्ण सक्षम नाहीत. आलं का लक्षात? म्हणजे काय आहात तुम्ही? अपूर्ण आहात. हां. मग तुम्ही भाजी विकत आणत असाल तर भाजी बनवणाऱ्यावर तुम्ही अवलंबून आहात. भाजी विकत आणता येत नसेल, बनवता येत असेल तर तुम्ही विकत आणणारा जो आहे तर त्याच्यावर तुम्ही अवलंबून आहात. आलं का लक्षात? हां. तर हे मुद्दा समजून घ्या. म्हणजे महिला सक्षमीकरण आणि पुरुष सक्षमीकरण आणि परिपूर्ण सक्षमीकरण. हां. म्हणजे मी नुसतं कमवायला लागलो याचा अर्थ मी सक्षम झालो आणि महिलांच्याच सक्षमीकरणाची गरज आहे असं नाही. तर आपलं परिपूर्ण असणं. तर मग परिपूर्ण सक्षमीकरण म्हणजे एखाद्या वेळेला बऱ्याच जणांना असं वाटतं की महिला प्रश्नावर काम करणाऱ्या महिला असल्या की त्यांना स्वयंपाक येत नाही किंवा त्या स्वयंपाक करणं किंवा घरातली कामं करणं टाळतात. तर हा अतिशय चुकीचा गैरसमज आहे. मला घरातली आणि बाहेरची दोन्ही कामं किमान स्वतःपुरता आली पाहिजेत. हां. मी काय म्हणते किमान स्वतःपुरतं म्हणजे तुम्ही इतरांची सेवा करणं वगैरे ही चांगली गोष्ट आहे. चांगले संस्कार आहेत. ते करायचे का नाही करायचे हा नंतरचा प्रश्न आहे. पण मात्र किमान मला स्वतःपुरता माझी भाकरी कमवता आली पाहिजे आणि मला किमान स्वतःपुरता माझी एक भाकरी टाकता आली पाहिजे. आलं का लक्षात? हां. तर त्याच्यामुळे तुम्ही जर ह्या हिशोबाने जर विचार केला तर स्त्री-पुरुष एकमेकांवर कसे परस्परावर अवलंबून आहेत ते तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे तो भाकरीसाठी बाजरी आणू शकतो, पण त्याचं पीठ बनवून त्याचं भाकरीत रूपांतर करणं, ती शिजवून ताटात आणणं याचं काम ती करते. आलं का लक्षात? हे दोघं जण एकमेकांवर अवलंबून आहेत. हां. तीच एकटी त्याच्यावर अवलंबून नाही. तर आपण हे परिपूर्ण सक्षमीकरण समजून घेऊया. आपले जे घरातली मुलं आहेत, लहान मुलं, त्याच्यामधले काही स्त्रीलिंगी असतील, काही पुरुषलिंगी असतील, म्हणजे काही मुलं असतील, काही पुरुष असतील, काही स्त्रिया असतील किंवा अजून कोणी अदर जे कोणी असतील. तर त्या सगळ्यांना तुम्ही ह्या परिपूर्ण सक्षमीकरणाचा पाठ ह्या कुटुंबात शिकवा. म्हणजे ते परिपूर्ण सक्षम होऊ शकतील. एवढंच मला याच्यातनं सांगायचं होतं. याच्यावर विचार करा. तुमच्या काही सूचना असतील तर जरूर कळवा. धन्यवाद.